दर्शन झालं आणि नाश्ता म्हणलं तर कोल्हापुरी मिसळ, जगात भारी कोल्हापुरी. मग काय मिसळ खायला केली सुरुवात. आणि इथं बघा जसं पुण्यात वेगळे पाव असतात, इथं ब्रेड दिले जातात मिसळसोबत. मग लावला कॅमेरा कोपऱ्याला आणि केली खायला सुरुवात. अरे भूकच तेवढी लागली होती, 2 तास झालं दर्शनाला, 5 उठलो होतो आणि मिसळ एकदम बेस्ट होती. मग मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही आलो होतो जवळच असलेलं इथं शाहू पॅलेसमध्ये. मग काय शाहू पॅलेसमध्ये आलो, तिथं शाहू महाराजांची मूर्ती होती. आणि हा बघा परिसर इतका मोठा होता ना परिसर, की जिथं नजर जाईल तिथपर्यंत हा राजवाडा दिसत होता तुम्हाला, इतका मोठा हा राजवाडा. आणि बघा हा राजवाड्याचा लूक म्हणजे इतका सुंदर आहे ना. मध्ये तर एवढ्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना, म्हणजे महाराजांची खुर्ची म्हणा, महाराजांची वाघनखे, बंदूक, तलवारी सगळं आहे. पण तिथे ना कॅमेरा अलाउड नसल्यामुळे ना, हा बघा मी समोरूनच व्ह्यू घेऊन तुम्हाला दाखवत आहे. मग इथं जवळच एक तुळजाभवानी मंदिर होतं. त्या तुळजाभवानी मंदिरात गेलो तर हे फर्निचर वगैरे सगळं जुनं बांधकाम होतं. मग पटकनी आलो, तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि इथं जवळच महाप्रसाद होता फुकटमध्ये, तिथं महाप्रसाद खायला गेलो. पण महाप्रसादाची तिथं एक होतं की तिथं व्हिडिओ घ्यायला जमत नव्हतं, म्हणून जेवढा जमल तेवढा मी व्हिडिओ घेतला आणि याच्यात टाकला. आणि फायनली डुकडुक करत बसमध्ये बसत आम्ही निघालो होतो पुण्याकडे. मग काय पोरांच्या सुरू झाल्या चर्चा, आणि मग काय चर्चा करता करता मी हा करतो व्हिडिओ एंड आणि आम्ही करत बसतो परत चर्चा.